सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। पलूस तालुक्यातील येळावी आमनापूर पलूस धनगाव रस्ता पुन्हा जलमय। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी, विद्यार्थी, महिलांचा पाण्यातून प्रवास। शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्यानंतर तालुक्यातील नाले, चरी, विहिरी, ओढे ओसंडून वाहत होते। येळावी आमनापूर पलूस धनगाव रस्त्यावर ओसंडून वाहणाऱ्या काळ्या ओढ्याच्या पाण्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत असल्याचे चित्र दिसत आहे। यामुळे नोकरदार, शालेय विद्यार्थी, महिला, नागरिकांना नाहक त्रास करावा लागत आहे। गेली काही दिवस या मार्गावरील ओढ्याच्या पाईप बदलण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू होतं। मात्र ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता फक्त पाईपलाईन बदलल्यामुळे पाणी साठायचे तसे रस्त्यावर साचून वाहतूक ठप्प होत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेले अधिकारी आणि ठेकेदार यांनी या रस्त्याचा खेळखंडोबा करून टाकला आहे। प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ऐन पेरणी टोकणीच्या दिवसात शेतकऱ्यांना शेतात जाणं मुश्किल होऊन बसलं आहे। या पाण्याच्या मार्गावर असणारे भराव लक्षात घेऊन त्या ठिकाणी काढलेल्या पाईप टाकल्यास या ठिकाणी रस्त्यावरून वाहणारे पाणी थांबू शकतं, पण लक्षात कोण घेणार अशी स्थिती आहे। रस्त्याच्या कामासाठी काढलेल्या खड्ड्यांमुळे या वाहत्या पाण्यातून जाणाऱ्यांच्या जीवावर बेतू शकते। याचा विचार संबंधित विभागाने करणं गरजेचं आहे। धनगाव शहरी भागातील नागरिकांना बोरजाईनगर मार्गे पलूस या तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हा अत्यंत जवळचा मार्ग आहे। मात्र पावसाळ्याच्या पाण्याने वाहतूक ठप्प आहे। तसेच हा येळावी आमनापूर रस्ता सांगलीला जाण्यासाठी एक सोयीचा रस्ता असूनही दुर्लक्ष आहे। आमनापूर गाव हे बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेच्या येळावी शाखेकडे दत्तक आहे, तरी रस्ता अभावी या बँकेशी व्यवहार करणं नागरिकांना मुश्किल होऊन बसलं आहे। आमनापूर ते येळावी रस्ता आणि शिरी ते बोरजाईनगर जो काळ्या वड्यातील हा वडा आहे, ह्या वड्याचं इथं बांधकाम चालू आहे आणि या बांधकामाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे। लोकांचं पाऊस आला की अतिशय थोडा जरी पाऊस झाला तर वड्यामध्ये पाणी साठणं आणि आमची शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे। जनावरांचं हाल होतंय, लोकांचं जाण्या येण्याचा प्रॉब्लेम आहे, लोकांच्या टोकण्या चालू आहेत। ही बरीचशीच कामं रानातली लोकांची थांबलेली आहेत। प्रशासनाला विनंती आहे माझी की तात्काळ ह्या कामाकडे लक्ष देऊन हे काम सुरळीत लावावं, एवढेच मी विनंती करतो प्रशासनाला। येळावी आमनापूर रस्ता आहे, त्याच्यावर एवढी वाईट परिस्थिती झाली आहे की प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही। गेली 4-5 महिने झाले रस्त्याचं काम रखडले, अजिबात चालू नाही आणि शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी भरपूर अडचण होते। कमरे एवढ्या पाण्यातनं जाता येत नाही, एवढं पाणी रस्त्यावर आले आता आणि पर्यायी मार्ग त्यांनी चालू ठेवला आहे, पण तो एवढा हे की त्यात चालत सुद्धा जाता येत नाही, एवढी वाईट परिस्थिती झाली।